साहेबांना निलंबन केलं ते परत घ्यावं लागतील। जर परत ते घ्यावं लागणार नाही आम्ही आंदोलन करणार। लोकांना माहिती आहे ते नीमचा पट्टा कडवा आहे आणि सगळा पक्ष फिरून आलाय। राज्य सरकार वापस लो अंबादास दानवे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाच्या बाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। तर अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं। त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्यांनी जर हातवारे करून इशारा केला नसता तर दानवे साहेबांनी त्याला शिवी दिली नसती। याच्यासाठी आम्ही आंदोलन घेतलाच पाहिजे। नाही घेतला तर आम्ही परत रस्त्यावर उतरू। आम्हाला आम्ही रस्त्या एक मिनिट त्यांनी जर इशारे केले नसते हातवारे केले नसते हे ऍक्शनला रिएक्शन झालेलं आहे। ते माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे होतं। पूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे होता त्याच्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता। ते आपणच सराव करतात आणि आपणच सगळं ही का लोकशाहीवरती दडपण आणता का? लोकशाहीला फडणवीस आहे दानवे साहेबांच्या निलंबन परत घ्यायला लागतील। परत घ्यायला सांगा। तर अंबादास दानवे यांच्या मुंबईतल्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। दानवेंचं निलंबन मागे घ्यावं या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केली। बसमध्ये भरून आणि जे डब्बे आहेत त्यामध्ये घेऊन जातात सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात। आणि हे रावसाहेब दानवेंचा जे बंगला आहे त्याच्या बाहेर जे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे। एकंदरीत जर बघितला तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि कोणीही बाहेर येऊ नये त्याच्यासाठी पोलीस काळजी घेत आहे। मुंबई। तर अंबादास दानवे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। दानवेंचं निलंबन मागे घ्यावं यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलंय।